मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला आणि या दौऱ्यानिमित्त राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले आणि यावेळी पत्रकार परिषदेतून राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। मराठा आरक्षण आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य केलं। यावेळी राज ठाकरेंनी संजय राऊतांवर खोचक टीका केली। तर राज ठाकरे उद्विग्न झाल्यानं असं बोलत असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी दिली आहे। शरद पवारांची सोंगटी आहे ती करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती, कळलं का? हे उंबरट्यावरती बसून तिकडेच आयुष्य जिजवणार। मराठवाड्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने एक उद्विग्नता आलेली असावी, ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी त्यांचा रस्ता अडवला, त्यामुळे फ्रस्ट्रेशनमधून कदाचित खूप जास्त फ्रस्ट्रेट झाल्यामुळे अशी काही विधानं त्यांच्या तोंडी येत असतील। नवी दिल्लीत घोटाळेबाज व्यक्तीसोबत संजय राऊत यांनी ठाकरेंची भेट घालून दिली असा मोठा आरोप शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। गुप्ता बंधू यांच्यासोबत ठाकरे कुटुंबियांचं काय नातं आहे हे समोर आलं पाहिजे असंही नरेश म्हस्केंनी म्हटलं। आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल आहे। अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। जेकब झुमा हे 2018 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते, तिथे त्यांना अटकही झाली होती। मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी आरोप करतोय की जो माणूस दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये करोडो रँडचा घोटाळा ज्यांनी केलेला आहे, जो त्या देशातनं पळून गेलेला आहे, हिंदुस्थानामध्ये अनेक राज्यांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, अनेक घोटाळे त्यांनी केलेले आहेत, ज्याला लुकआउट नोटीस निघाली होती, अशा माणसाची बैठक उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत यांच्या घरी झालेली आहे। आपण माहिती काढावं याच्या मागचं कारण काय। दरम्यान म्हस्केंच्या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे। नरेश म्हस्के खासदार झाले किंवा खासदारकीपेक्षा अजून काही जरी त्यांना मोठं मिळालं तरी त्यांची जी बौद्धिक ऐपत आहे ना, ती अजूनही चिंधी चोराचीच राहील। ती ऐपत त्यांची काही वाढणार नाही। त्यांना तो आब म्हणजे प्रत्येक पदाचा एक ऑरा असतो आणि तो ऑरा, तो सन्मान राखता आला पाहिजे। नरेश म्हस्केसारखे काही लोक आहेत की त्यांना हे लक्षातच येत नाही की अरे आता आपण खासदार झालोय, आता आपण काही ठाण्यातले कुठले तरी लल्लू पंजू वसुली करणारे कोणी नाही, वसुली भाई नाही राहिलेलो, आता आपण खासदार झालोय, आपण आता खासदार झाल्यासारखं वागलं पाहिजे। नरेश म्हस्के विसरलेले आहेत की ते खासदार आहेत। केंद्रीय यंत्रणा, राज्यातली यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे। त्यांनी कोणाला चौकशी करावं किंवा काय पाहणी करावी हे आज जे म्हणण्याचं काम केलेलं आहे, ते त्यांना असं वाटतं की ते ठाण्यापुरतंच मर्यादित असल्यामुळे कदाचित त्यांनी ही मागणी केलेली असेल। महाविकास आघाडीच्या काळात विरोधी नेत्यांना अडकवण्यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला होता असं वक्तव्य परमबीर सिंह यांनी केलंय। त्यांच्याबद्दल आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर परमबीर सिंग जे बोलले ते खरं आहे। माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीनं काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती, आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय। तर माझ्या अटकेसाठी 4 वेळा प्रयत्न झाले होते पण यांना काही मिळालं नाही, यांचे व्हिडिओ पुरावे सीबीआयला दिले। आजही आमच्याकडे अनेक व्हिडिओ पुरावे आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे। याचा सगळा प्रयत्न झाला, त्यांनी तर एकच इन्सिडेंट सांगितलं, असे 4 इन्सिडेंसेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं। परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेल, गिरीश महाजन असेल, प्रवीण दरेकर असेल, अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती, काही अधिकाऱ्यांनी घेतली होती, परंतु ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्यावेळी त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला।
दरम्यान देशमुखांनी मुंबईतून 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याच्या विधानावर परमबीर सिंह ठाम असून यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं त्यांनी सांगितलंय। मुंबई का टारगेट ही उनका 100 करोड़ था, बाकी राज्य से उनका जो क्या टारगेट था वो भी अभी सामने नहीं आया, और कितने लोगों पे किस प्रकार का इन्होंने एक्सटॉर्शन किया, अत्याचार किया, अभी तो 10-20% ही सामने आया है। पूरे इनकी जो मैल प्रैक्टिस थी वो तो अभी तक सामने नहीं आई हैं मुझे लगता है। लेकिन अब थोड़े ऑफिसर्स जो सफ़र हुए, जिनसे बहुत से लोगों से पैसा भी लिया गया फिर भी काम नहीं किया गया, वो बोलने लगे हैं, और अच्छी बात है। अगर इस प्रकार के लोग और भी सामने आएंगे तो पिक्चर अवश्य सामने आ जाएगी, पूरी पिक्चर क्या थी। जाके उस समय ऑनरेबल सीएम श्री उद्धव ठाकरे, एनसीपी के अध्यक्ष श्री शरद पवार, कुछ वरिष्ठ मंत्री जैसे जयंत पाटिल साहब और लोगों के मैंने नोटिस में लाई थी, और एक बार नहीं 1 से ज़्यादा बार मिला था मैं। एंड वो उनके घर का रिकॉर्ड, उनके जो सिक्योरिटी जो मेंटेन करती है उसमें भी चेक किया जा सकता है कि मैं उस समय फरवरी मार्च के महीने में इन लोगों से मैं जाके अकेला जाके, ऐसा नहीं कि किसी मीटिंग के लिए बुलाया गया हो, अकेला जाके मिला और मैंने इनके नोटिस में लाया था कि किस प्रकार की मैल प्रैक्टिसेस चल रही हैं।